नाही, एकही फोर नाही, एकही षटकार नाही आणि त्याच्या विपरीत बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये देखील एका हाती लढला, दुसरा मॅच मध्ये देखील एका हाती लढला आणि 2 पैकी 2 सामने मात्र इथून कानोर बॉईज कानोर टीमने जिंकले. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. परंतु आणखी एक बलाढ्य लढत तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो. एका बाजूला कासगाव आणि दुसऱ्या बाजूला देसाई. सलामीची जोडी जितेश आणि आकाश आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय क्रिश 11 जय वागेश्वर, जितू 11 रिची 11 देसाई आणि त्याच्या विरोधामध्ये मिताली 11 श्री गणेश कासगाव. मॅच ऑन. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावते. टॉस जिंकला या मॅच मध्ये. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. मागच्या मॅच मध्ये काय दमदार परफॉर्मन्स राहिला या टीमचा ॲज बॉलर आणि ॲज बॅट्समन. दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगल हवी आहे. त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली आहे परंतु सिंगल कंप्लीट होत असताना धावसंख्येचा श्री गणेश होतोय. देसाई टीमच्या 4 ओव्हरची मॅच आहे. किमान 40 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर असेल देसाई टीमच्या बाजूने जर आपण विचार केला. परंतु त्याच्या विपरीत जर विचार केला कासगाव टीमचा तर या टीमकडे गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे. अशा परिस्थितीमध्ये ते विचार करत असेल की कुठेतरी 30-35चा आकडा त्याच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आमचा देखील असेल. करण चांगला गोलंदाज आहे. करण इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा फार चांगला संपर्क होत नाहीये. शॉट मिडॉनचा फिल्डर तिथे पोहोचला. शॉट मिड विकेटला एक धाव मिळते. करणच्या विरोधामध्ये धाव फलक जाऊन पोहोचेल. 2 धावा. आकाश आणि जितेशची सलामीची जोडी आहे. पिवनचं षटक, एक मात्र षटक, एक लॉंग ऑफ, थोडासा वाईडिश ठेवण्यात आलाय. एक मिड विकेट आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे चांगली फिल्डिंग होते. 38 सर्कलमध्ये एक धाव मिळते. मोठे फटके येत नाही. त्या षटकामध्ये मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या टीमची गोलंदाजीचा अटॅक आहे हा भरपूर स्ट्रॉंग आहे. त्याची मी म्हणेन उदाहरण पेश करत असताना करण 4 चेंडू संपले. धावफलक 3 वरती पोहोचले. इथे चांगला फटका, कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल. 4 धावसंख्येसाठी चौकार. चार धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. जितूबाई पाटील अगदी सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगला बॉल, पंचांचा कोणताही इशारा येत नाही. षटक क्रमांक करणचं पहिलं संपुष्टात आलंय आणि या एका षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 7 धावा फक्त धाव फलकावरती. पिवनचं षटक होतं. 7 धावा इकॉनॉमिकल राहिला. करण अगोदर जर एका चौकाराचा अपवाद वगळला तर खूप सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. चला टीम मीटिंग नको, कासगाव संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दुसरं षटक घेऊन राज लहाने. मागच्या सामन्याचा सामनावीर. काय बॅटिंग केली होती राजने. तितकंच चांगलं षटक देखील टाकलं होतं. सहजरित्या तो सामना जिंकला. कासगाव टीमने.
राज येतोय. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. एक स्वीपर कव्हर जो कव्हरच्या दिशेने, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग असे 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना तुम्हाला दिसतील. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर आपण बघते. गली, एक फ्लाय स्लिप, एक शॉट फाईन लेग. इथे आडवा बाटणे अगदी लेग स्टंपवर बॉल होता, परंतु इथे डीप मध्ये फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लेगला एक धाव मिळते आहे या चेंडूवरती आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल उभं करावं लागेल क्रिश 11 जे वागेश्वर देसाई या टीमला. धावफलक पोहोचलंय 8 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड गेलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, अगदी साइड स्क्रीनला षटकार. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार आल्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 धावा. करेनवरती आक्रमण चढवलंय, हे होणं गरजेचं या सामन्यामध्ये. इथे आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, सोपी झेल. पहिला धक्का लागलाय तो देसाई टीमला. डीजे पहिला गडी बाद झालाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 14 धावा देसाई टीमच्या धावफलकावरती. एक विकास आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. विकास तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, लोअर फुल टॉस होता. कव्हरच्या दिशेने टॅप केल्या चेंडूला. स्वीप कव्हर मध्ये, फिल्डर डीप मध्ये आहे. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 15 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या ओव्हर मधला. चांगली बॉलिंग मी म्हणेन राहिली राजची. एक षटकार वगळला, असं वाटलं की ती कॅच होती, परंतु लॉंग ऑफच्या फिल्डरने चूक केली. सरळ चेंडू साइड स्क्रीनला आदळला. 6 धावा मिळाल्या, तो अपवाद वगळला. तर या षटकामध्ये राजने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आणखी खोलवर टप्प्याचा बॉल, वाडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. तिथे बॅकहँड एरिया होती, असं वाटलं पोहोचेल फिल्डर, परंतु पोहोचत नाहीये. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 17 धावा. एक चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 17 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. 2 मोठे फटके जरूर आलेत. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय आणि त्यानंतर डॉट ऑफ पर्सेंटेज सिंगल डबल घेण्यास भाग पडलाय देसाई टीमला. क्रिश 11 जय वागेश्वर देसाई. राज शेवटचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने. चांगली फिल्डिंग होत असताना 38 सर्कलच्या आतमध्ये जर तिथून चेंडू गेला असता तर कदाचित 4 धावा देखील मिळू शकल्या असत्या, परंतु तिथे एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय 18 धावा धाव फलकावरती. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का, दिलाचा दिलदार आहे तो पक्का. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का आहे साऱ्याच्या मनात, दादा आहे साऱ्याच्या मनात.
केतू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. केतू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड. थँक्यू. जितूबाई पाटील यांचं हे आयोजन प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ, प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेची दरवर्षी वाट बघत असतात. मनसे रायगड चषक 2025 प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळत असतं. पुढच्या वर्षी प्रेक्षकांसाठी जे लकी ड्रॉ होणार आहे त्यासाठी इलेक्ट्रिक बाईक मात्र देण्यात येईल या स्पर्धेमध्ये. धावफलक पोहोचलाय 18 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी आलाय राज भोईर. राज भोईर आलाय गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. याच एंडवरून मागच्या मॅच मध्ये काय षटक हाताळलं होतं राजने. इथे यू मिस विल डेफिनेटली हिट. लसित मलिंगा स्टाईलने उडवला हा बोल्ड फलंदाज बाद. वाहिनीवरती आपण बघतोय 79 प्रेक्षक सामना एन्जॉय करतात. खरं तर ते फॅन असावेत कासगाव आणि देसाई टीमचे. त्यांना आपण मनापासून स्वागत त्यांचं करूया या स्पर्धेमध्ये. हिमांशू आलाय बॅटिंग करण्यासाठी. मिडल ऑर्डरचे सगळे आता फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. परंतु काय गोलंदाजी आहे कासगाव टीमची. मिताली 11 कासगाव या नावाने हा संघ आज या मनसे रायगड चषकामध्ये खेळतोय. या टीमची गोलंदाजी या वर्षी फार घातक आहे आणि त्याचं उदाहरण मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी देऊन दाखवलंय. मागच्या मॅचमध्ये देखील कमी धावा समोरच्या टीमला दिल्या, त्यानंतर त्या धावा लवकर बनवल्या. या मॅचमध्ये देखील तोच मानस, तेच रणनीती घेऊन मैदानामध्ये उतरल्या. टॉस जिंकल्यानंतर लगेच त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अजूनपर्यंत जर आपण विचार केला तर फक्त 2 स्कोरिंग शॉट आले. धावफलक पोहोचले 18 या आकड्यावरती. चेंडू संपले ते 13. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये किमान 15-20 धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. राज चांगला बॉल बघायला मिळाला पॉइंटच्या दिशेने. तिथे फिल्डर आलाय, तिथे एकच धाव इथून मिळते आहे आणि या एका धावा संख्येने एकूण धावा धावफलकावरती येत आहेत 19 धावा. 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ. 2 चेंडूचा खेळ इथून देखील संपलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परंतु राज भोईर काय गोलंदाजी करतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला की याच एंडवरून या गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली होती मागच्या मॅचमध्ये आणि तसंच काहीच चित्र. चांगला बॉल पाठीमागच्या दिशेने. कोणतीही धाव इथून मिळत नाही. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला राज भोईरचा. डॉट बॉल या षटकामधला हा दुसरा डॉट बॉल आहे. त्यामध्ये एक विकेट, एकच धाव खर्च केली. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव आणि 1 विकेट मात्र मिळाली आहे ती राज भोईरला. कमबॅक करणारा षटक मिताली 11 कासगाव टीमसाठी. इथे चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड गेलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. मस्ट निडेड षटकार. संघाने पोचेल 25 धावा धावफलकावरती आणि बॅकस्टेजला चर्चा चालू आहे की हा षटकार नाही तर 9वा होता. जर ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर बघितला तर हा 9वाच होता का 10वा होता. राज भोईरच्या विरोधात आक्रमण. इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि फ्लाय स्लिपच्या दिशेने कॅच ड्रॉप मात्र होतीये. राज भोईर थोडासा नाराज आहे त्या फिल्डरवरती. संदीप भोईर मला असं वाटतं त्या ठिकाणी होता. कॅच ड्रॉप मात्र केली जाते. जीवनदान दिलं जात आहे.
फलंदाज विकासला, जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, चांगली बॅटिंग करतोय, संघ जाऊन पोहोचलाय. 25 धावा. इथे फटका खेचण्याचा पर्यंत ऑन साईडला टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकाचा षटक देखील या ठिकाणी समाप्त होते. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय. 25 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये करंजच्या आल्या 7 धावा. त्यानंतर षटक टाकलं राजने, त्याने धावा खर्च केल्या 11 आणि त्यानंतर षटक टाकलं राज बोईरने, त्याने धावा खर्च केल्या 7. एकंदरीत 3 षटकं संपली. धाव फलक जाऊन पोहोचलंय 25 या आकड्यावरती. बॉलिंगसाठी आता आलाय या 4थ्या ओव्हरमध्ये भावेश लहाने. चला फार वेळ घेऊ नका फिल्डिंग सेट करण्यासाठी, अजून एक सामना बाकी आहे. तिकडे कानोर बॉईज, कानोर संघ प्रतीक्षा करतो इथून कोण जिंकेल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला दिसेल. परंतु आज सगळ्यांचीच मनं जिंकली ते कानोर टीमच्या हार्दिक पांड्या, आपण त्याला उपाधी देऊया, अक्षयने. काय त्याची बॅटिंग, काय त्याची ती बॉलिंग, एकदम ओके. येथे फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धाव संख्येसाठी षटकार. या 6 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 31. 31 धावा धाव फलकावरती येत आहेत. 31 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकाराचा मार मात्र भावेशला पडला. इथून 5 चेंडू त्याच्यावरती देखील प्रेशर असेल, चांगले त्याला टाकावे लागतील. 40च्या आतमध्ये रोकावं लागेल देसाई टीमला. क्रिश 11 जे वागेश्वर देसाई. इथे फटका आणखी एक चांगला आहे, लॉंग ऑफला गेलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. आणि या धाव फलक्याचा काया पालट तुम्हाला बघायला मिळेल. जी धाव संख्या असं वाटलं की 30-35. बॉल द्या. आयोजक बॉल मैदानामध्ये पुरवा. करंट मॅच बॉल मला असं वाटतं गेलाय. या 2 षटकाराच्या सहाय्याने जर पण एकंदरीत विचार केला तर 37 धावा, 37 ऑन स्कोर कार्ड. बॉल द्या मैदानावरती. लेफ्टी बॅट्समन हे नेहमीच शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये फार घातक, विस्फोटक आणि विध्वंसक असतात. ती आक्रमकता पेश केली या 4थ्या षटकामध्ये 22च्या विरोधामध्ये हिमांशूने. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने, डीपमध्ये फिल्डर आहे, सिंगल हिमांशू कंप्लीट करतोय. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न आता होत नाही. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 38 धावा. 31. 38 धावा धाव फलकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती. एका बाजूला विकास आक्रमण करतोय, दुसऱ्या बाजूला हिमांशू आक्रमण करतोय. जरूर जितेश आणि आकाशने सपशेर निराशा केली, परंतु त्यानंतर कुठेतरी डावाला सावरण्याची गरज असताना हिमांशू धावत आला 4थ्या क्रमांकावरती आणि काय साथ देतोय विकास. हेच तर क्रिकेट असताना की एकावरती डिपेंडेंट न राहता संपूर्ण टीम परफॉर्म ज्यावेळेस करते ना, त्यावेळेसच तुमची टीम पुढे जाते. इथे चांगला फटका ऑन साईडला, स्क्वेअर लेग मधला फिल्डर डीप मध्ये आला. मिड विकेटला फील्ड होतोय, 1 धाव मिळतीये आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 39 धावा. 39. 39 धावा धाव फलकावरती येत आहेत. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक या 17 मधले, या षटकामधले. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके, त्यानंतर 2 सिंगल, तब्बल 14 धावा या
ओव्हरमध्ये आल्यात. भावेशवरती आक्रमण मात्र चढवण्यात आलंय. इथे आणखी एक चांगला फटका. हिमांशू ऑन फायर, षटकार. षटकार मात्र आता हिमांशूच्या बॅटमधून बघायला मिळतात आणि आता एक चॅलेंजिंग टोटल उभं जरूर राहिलंय ते देसाई टीमच्या बाजूने. धावफलक पोहोचलंय. एकूण 45 धावा, 45. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 20 धावा आल्यात. कुठेतरी मोमेंटम आता शिफ्ट झालंय देसाई टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर. चांगली बॉलिंग करत होता आज संघ, परंतु त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये बावेशवरती आक्रमण चढवलंय. आणखी एक चांगला बॉल लॉंग ऑफला, फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, षटकार. या शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले 4 षटकार कुठेतरी आता मी म्हणेन धोकादायक ठरू शकतात. ते कासगाव टीमला. षटक क्रमांक 14 देखील संपुष्टात आलाय. चला बाहेर या लगेच. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 51 धावा, 24 बॉल आणि 52 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय ते कासगाव टीम समोर. चला बॅट्समन लगेच जाऊ द्या कारण अजून एक मॅच पेंडिंग आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्रिश 11 जय वागेश्वर देसाई, रिची म्हात्रे त्याच्याच नावाने हा संघ नेहमीच आपल्याला बघायला मिळतो. रिची म्हात्रे, प्रतिष्ठान देसाई. चोवीस चेंडू मध्ये गरज आहे ती 52 धावसंख्येचे एक चांगलं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं. असं वाटलं की कासगाव टीमची बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे, परंतु तो बॉलिंग अटॅक अक्षरशः मी म्हणेन उद्ध्वस्त केला. विकास आणि हिमांशूने तब्बल 5 षटकार दोघांमध्ये बघायला मिळाले. एक षटकार मारला विकासने आणि हिमांशूचा जर आपण विचार केला तर 6 चेंडू त्याने फेस केले आणि तब्बल 26 धावा त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्या. याच धावा मिळवण्याने डिफरंट होऊ शकतात या सामन्यामध्ये विजय आणि पराजयामध्ये. परंतु सलामीची जोडी मागच्या मॅचचा सामनावीर राज आणि त्याच्या बरोबरीने भावेश आणि राज. भावेशच्या विरोधामध्ये धावा भरपूर आल्या, त्याला आता त्या वसूल कराव्या लागतील ॲज बॅट्समन. राज देखील मागच्या मॅचचा सामनावीर आहे.
काय बॅटिंग केली होती राजने, तितकी चांगली गोलंदाजी देखील या सामन्यामध्ये. फक्त 11 धावा त्याने खर्च केला, इकॉनॉमिकल राहिला, परंतु बॅटिंग आता चांगली करावी लागेल दोघांना, भावेश आणि राज या जोडीला. कारण 24 बॉल आणि 52 धाव संख्येचं टार्गेट. बॉलिंगसाठी आलाय संदेश म्हात्रे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, लीडिंग एज, आणि पहिल्याच बॉल वरती परततोय भावेश. हे जे मोमेंटम, कारण क्रिकेटमध्ये मोमेंटमला फार महत्व आहे. जे मोमेंटम होतं पहिल्या 3 ओव्हरमध्ये कासगाव टीमच्या बाजूने, ते मोमेंटम त्यांनी गमावलं. अगदी शेवटच्या षटकांमध्ये धावा आल्या तब्बल 26, आणि तदनंतर मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळते. बॉडी लँग्वेज थोडी अशी खाळावली कासगाव टीमची असं वाटतंय, परंतु कमबॅक करावं लागेल. कारण क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही, त्याचं बाकीत करू शकत नाही, त्याचं प्रेडिक्ट करू शकत नाही. सो ॲक्सिलरेशनच्या बरोबरीने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या मॅचमध्ये खेळणं फार गरजेचं असेल राजला. आता बॅटिंगसाठी जातोय जितेश इन ॲट 3. तिसऱ्या क्रमांकावरती जितेश जातोय. ज्या पद्धतीचे फिल्डिंग सेट केले तशीच काहीशी गोलंदाजी, अगदी आउटस्विंगर बघायला मिळाला. बाहेरची कडा यशरक्षकाने घेतली झेल, आणि पहिल्या बॉलवरती परतलाय भावेश. खोलात टाकलेला बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. गोलंदाज हसतोय, त्याला माहिती आहे जर बॅट्समन इथे सफल झाला नसता तर एक चांगला बॉल बघायला मिळाला असता. एक धावसंख्येने अकाउंट खुलं होतंय मिताली 11 जे गणेश कासगाव टीमचं. खोलात टाकलेला बॉल, आतली कडा, आणि ते डायरेक्ट हिट झालाय, आणि पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. बॅट्समन सेफ आहे. अगदी यशरक्षकाने नॉन स्ट्रायकरला थ्रो केला. डायरेक्ट हिट देखील तो झाला बॉल. चांगला बॉल बघायला मिळाला गोलंदाज संदेश म्हात्रेचा. 2 चेंडूचा खेळ संपला, 1 धाव त्याने खर्च केली, 1 विकेट त्याला मिळाली आहे. 1 बाद 1 अशी परिस्थिती आहे ते कासगाव टीमची. काय बॉल बघायला मिळाला. यॉर्क लाईनचा चेंडू, फुलर लेनचा बॉल सातत्याने या षटकामध्ये बघायला मिळाले. संदेशच्या माध्यमातून हा तिसरा डॉट बॉल आहे, त्यामध्ये 1 धाव आली, 1 विकेट आली आहे. चांगली सुरुवात क्रिश 11 जय वागेश्वर देसाई या टीमची. इथे आणखी एक चांगला बॉल, गुडलेन स्पॉट वरती चेंडू लँड झाला, अगदी इन स्विंगर बघायला मिळाला. वेगवान बॉल, सरळ यशरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो. आणखी एक डॉट बॉल, चेंडू संपले त्या षटकामध्ये. 4 मध्ये 1 धाव जी वाईटची आली, त्यानंतर 1 विकेट देखील मिळाली. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात होत असताना देसाई गावाची, देसाई टीमची. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. सातत्याने डॉट बॉल मात्र येत आहेत ते जितू क्रिश 11 जे बागेश्वर देसाई टीमच्या बाजूने. संदेश म्हात्रे या गोलंदाजाकडून सलगचा हा 4था निर्धाव बॉल आहे. 1 विकेट देखील आली आहे. 1 वर 1 ही नाजूक परिस्थिती निर्माण झाली. इथे फटका चांगला आहे, वाडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे, अगदी वेगाने क्षेत्ररक्षकाला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चौकार.
फार वेळ, लगेच फिल्डिंग सजवून घ्या देसाई. एक षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय. 5 धावा धावफलकावरती. राजला अजूनही एकही बॉल त्याने फेस केला नाही आणि त्याच्यावरती आता मी म्हणेन संघाची फार मोठी जबाबदारी असेल. आणि मी इतकंच म्हणेल की जोपर्यंत राज क्रीजवरती विकेटवरती आहे ना तोपर्यंत मी म्हणेन सामना बॅलन्स आहे. तासगाव टीमच्या अगेन्स्ट देसाई हा सामना मैदानामध्ये सुरू आहे. टार्गेट होतं 52 धावसंख्येचा. संघ जाऊन पोहोचला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 5 धावा, एक विकेट मिळाली आहे ती 22ची. राज स्ट्रायकर एंडला गोलंदाजीसाठी आलाय. रितेश बॉलिंगसाठी रितेश आलाय. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. इथे फटका तर फसलाय. मिड विकेटचा फिल्डर तिथे पोहोचेल का? यस, पोहोचतोय. सोपी झेल आणि गोल्डन डकचा शिकार ठरलाय. राज बॅक टू द डग आउट. बॅटिंगसाठी आलाय करण लहाने. या धावा अजूनही बनवल्या जाऊ शकतात. कारण एक भली मोठी बॅटिंग लाईनअप आहे या टीमची कासगावचा जर आपण विचार केला. परंतु 2 आघाडीचे फलंदाज बाबेश आणि राज दोघेही 0 वरती बाद झालेत. हे मोठं दुर्भाग्य असेल कासगाव टीमच्या बाजूने जर आपण विचार केला. परंतु देसाई टीम काय खेळले आज. मागच्या मॅच मध्ये देखील एकाती सामना त्याने जिंकला. या मॅच मध्ये देखील अद्याप तरी फार चांगली कामगिरी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू आतलीकडे लागून शरीराचा वेध चेंडूने घेतला. यष्टिरक्षक चेंडू खाली पोहोचलाय. 1 धाव मिळते या चेंडूवरती. एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. 6 धावा. 6 धावा धावफलकावरती. बॅटिंग करण्यासाठी आता स्ट्रायकर एंड येतोय करण. जितेश येतोय. इन फॉर्म जितेश. चांगली बॅटिंग करावी लागेल जितेशला. खोलवट टप्प्याचा बॉल स्टिअर केलाय. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. सिंगलच मिळते जितेशला या चेंडूवरती. मागच्या ओव्हरमध्ये सलग 4 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून खेळण्यात आले आणि त्याचं कारण की काय, थोडंसं इकॉनॉमिकल राहिला होता तो संदेश म्हात्रे. आणि तदनंतर रितेशने देखील फार चांगली कामगिरी केली. चांगला स्पेल हाताळतोय रितेश या दुसऱ्या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगचा फिल्डर तिथे पोहोचला. 1 धाव मिळते आहे आणि या एका धावसंख्येने धावा फलक जाऊन पोहोचतंय. एकूण 8 धावा. लेग बाईटचे सिंगल हे पंचाने दर्शवलं. जितेश आणि करण धावा येत नाहीत. मोठे मोठे फटके थांबलेत या वातावरणामध्ये. त्याचंच कारण की काय थोडीशी बॅकफुटला आली आहे कासगाव टीम. इथे कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलंय. 1 धाव मिळती आहे. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 9 धावा. 9 धावा धाव फलकावरती. 52 धावा संख्येचं टार्गेट. मोठे मोठे फटके आले तर मजा येईल या सामन्यामध्ये. अद्याप तरी मी म्हणेन सामना झुकलाय देसाई टीमच्या बाजूने. इथे आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू खेळपट्टीवरती बघायला मिळतोय. चांगली बॉलिंग. यानंतर कानोर बॉईज कानोर आणि इथून जो जिंकेल तो अंतिम सामना बघायला मिळेल. कोण टॉप 4 मध्ये जातोय. इथे चांगला फटका. वाडिश लॉंग ऑफला. वॅकंड एरिया. गॅप शॉट सिलेक्शन. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल का? पोहोचत नाहीये आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
2 षटकांचा खेळ सुरू असताना आपण बघतोय धावा फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या एकूण 13 धावा. 13 धावा 52 धावा संख्येचं टार्गेट. अजूनही या षटकामधले काही चेंडू शिल्लक. मोठे फटके अपेक्षित असतील रितेशच्या अगेन्स्ट. 2 षटकांचा खेळ संपलाय, माफ करा, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय. 13 धावा 12 चेंडू मध्ये गरज आहे. 39 धावा संख्येची. 12 चेंडू 39 धावा संख्येची गरज. बॉलिंग साठी आलाय अजय. बारा चेंडू मध्ये 39 धावा संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय बॉल बघायला मिळाला. अगदी लेग स्टंपच्या बाहेर ऑफस्टिकच्या वरती चेंडू जातोय. पंचांचा बाद घोषित करण्याचा इशारा आला. पहिल्या बॉल वरती विकेट मात्र मिळती आहे ती गोलंदाज अजयला. रायगड चषक 2025 हे पर्व आपण एन्जॉय करतोय. आजची ही तिसरी रात्र. भूतो आणि भविष्य हे आयोजन दरवर्षी काहीतरी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न या कर्जत तालुक्याला. प्रत्येक जण अगदी आतुरतेने वाट बघत असतो या स्पर्धेची. आणि मागच्या 3 रात्रीपासून हा क्रिकेटचा कारवा असाच निरंतर सुरू आहे. जितूबाई पाटील, खरं तर आम्ही भरपूर स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून जात असतो. आयोजक 2 मिनिटासाठी येतात आणि नंतर जातात. परंतु जितूबाई पाटील हे असं नेतृत्व आहे कर्जत तालुक्यामधलं की ते अगदी सुरुवातीपासून शेवटच्या मॅच पर्यंत अगदी व्यासपीठावरती असतात. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान, प्रत्येक पाहुण्यांना आदरपूर्वक ते विचारपूस करत असतात. कुठे काही कोणत्या गोष्टीची कमी तर पडत नाही. आणि या सगळ्या गोष्टींची पाहणी ते व्यासपीठावरती येऊन करत असतात. हेच तर करत नेतृत्व असतं. आणि म्हणूनच की काय संपूर्ण कर्जत तालुका, संपूर्ण मी म्हणेन आपला रायगड जिल्हा या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतो. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. मिड विकेटला चांगला फटका बघायला मिळाला. तिथे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होतीये. एकच धावेतून मिळेल आणि या एका धावा संख्येने धावा फलक जाऊन पोहोचत आहे. 14 धावा धाव फलकावरती. मगाशी समीरजी सोमने यांनी उद्घोषणा देखील केली की पुढच्या वर्षी जे लकी ड्रॉ असेल त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी, इलेक्ट्रिक बाईक मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्या लकी प्रेक्षकाला देण्यात येईल. परंतु बाईंना मी इतकंच सांगेन जाता जाता की त्या दिवशी एक मोठा पोल ठेवा तुम्ही, म्हणजे प्रेक्षकांची अलोट गर्दी होईल आणि मग तिथे जर लकी ड्रॉ असेल ना तर मग मजा येईल. शेवटच्या दिवशीच हे माझं सजेशन आहे. त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन संकल्पना तुम्हाला नक्कीच बघायला मिळत असतात. अजय आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक वेगळी शैली आहे या गोलंदाजाची. अगदी थोडासा बाहेरून तो धावत येतो, विकेटचा प्रॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर करतो. परंतु तिथून जो चेंडू बाहेरच्या दिशेने वळवतो ना ते एक वेगळी ऍक्शन आणि त्याच्याबरोबर रिॲक्शन देखील तितकेच चांगले बघायला मिळते ती अजयची. धावफलक पोहोचलाय. 14 धावा. कानूर संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ इथून जिंकेल आणि ती शेवटची मॅच अगदी इंटरेस्टिंग असेल. आणखी एक चांगला बॉल आउट स्विंगर बघायला मिळाला. असं वाटतं की नांगी टाकली की काय कासगाव टीमने या मॅच मध्ये. परंतु जर या मॅचचा आपण एकंदरीत विचार केला ना तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये देसाई संघ या मॅचच्या फ्रेम मध्ये नव्हता आणि तदनंतर जशा शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्या, फाईट करण्याची ताकद मिळाली ती देसाई टीमला आणि तिथून त्यांनी मागे वळून बघितलं नाही. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये त्यांची राहिली. 52 धावा या वातावरणामध्ये बनवणं फार कठीण काम आहे हे कासगाव टीमला देखील माहिती आहे. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज सांगून जाते की त्यांनी सामना सोडलाय की काय. धावफलक पोहोचलाय. 16 धावा. शांत क्रिकेट मैदानावरती कारण मोठे फटके थांबलेत.
इथे आउट स्विंगर बघायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. षटक क्रमांक इथून तिसरं सुरू असताना धावफलक तिथे स्थिरावलंय. 16 धावा. अजय चांगली गोलंदाजी करतोय. एक वाईट बॉल, 2 धावा, म्हणजे एकंदरीत 3 धावा या षटकामध्ये आल्यात. एक विकेट मिळाली आहे. फुलटॉस बॉल आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या धावफलकाला संजीवनी देणारा हा षटक. संख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू 30 धाव संख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. वरुण पाटील. वरुण पाटीलला शेवटचे षटक. 6 बॉल आणि 30 धाव संख्येची गरज. सामना जिंकण्यासाठी. जे शेवटच्या षटकामध्ये जे 4 षटकार आले ना हिमांशूच्या बॅटमधून, मी मगाशी देखील उल्लेख केला की तेच विजय आणि पराजयाचा अंतर बनवू शकतात आणि तेच या मैदानावरती या मॅच मध्ये घडतंय. 30चं टार्गेट आहे आता. 6 बॉलमध्ये 30 धावा बनवायचे आहेत. त्या आता कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात कासगाव टीमसाठी. ते षटक त्यांना देखील आठवत असेल. 22 4 षटकार त्याच्या विरोधामध्ये आले आणि तिथूनच सामना मी म्हणेन कासगाव टीमने सोडलाय. इथे पहिलाच बॉल वरती लेग स्पिन बोला, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कंप्लीट केली आणि वरुण पाटीलला मिळते इथे विकेट. पाच चेंडू मध्ये 30 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. क्रिश 11 जे वागेश्वर देसाई. आणखी एक चांगला बॉल लेग स्पिन. बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू बघायला मिळाला. 4 चेंडू 30 ची गरज. मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे खरं तर. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. एक धाव कंप्लीट होतीये. 3 चेंडू आणि आता 29 धाव संख्येची गरज. 3 चेंडू 29 हे समीकरण या मॅच मधलं. सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. प्रामुख्याने निकेशजी राऊत दरवर्षी या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलण्याची संधी देतात. पण त्याचा वाईट बॉलचा इशारा आहे. मनापासून ऋणी असेल मी जितूबाई पाटील यांचं. मनापासून ऋणी असेल मी मनसे रायगड चषकाचं की आम्हाला इथे दरवर्षी बोलवतात ॲज अ समालोचक. या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी आम्हाला मिळते. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. निकेश राऊत यांचं प्रामुख्याने आभार. काही चुकी झाली असेल कारण दररोज समालोचन करून करून आम्ही देखील आता थकलोय. सो काही चुकी झाली असेल तर मी खरोखरच या कॉमेंट्री बॉक्समधून दिलगिरी व्यक्त करतो. आणि उद्याच्या रात्रीमध्ये सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण मोठा पोल आहे. भरपूर सारे प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळेल. त्या सगळ्यांना फार साऱ्या शुभेच्छा देतो. आणि इथे मॅच मात्र ऑलमोस्ट जिंकली आहे ती क्रिश 11 जय वागेश्वर रिची 11 देसाई या टीमने. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक असेल कासगाव टीम.